कुणीतरी म्हणलेलंच आहे की ज्याचं मन चांगलं त्याचं पूर्ण जीवनच चांगलं. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अशीच एक गोष्ट. एका शहरामध्ये एक रिटायर्ड ऑफिसर राहत होते. रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी एक बंगला खरेदी केला. तो बंगला अशासाठी खरेदी केला होता, त्या बंगल्याच्या मागच्या आवारात एक आंब्याचं झाड होतं. आंबा त्यांच्या पत्नीला खूप आवडायचा, त्यासाठी त्यांनी तो बंगला विकत घेतला होता. त्यांनी बंगला विकत घेतला, पण त्यांच्या आजूबाजूच्या मित्रपरिवाराने त्यांना सांगितलं की तुम्ही बंगला तर विकत घेतलाय, पण तुम्ही त्याची वास्तुशास्त्र वगैरे काही बघितले का नाही, ते तुम्ही बघून घ्या. त्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी एका वास्तुशास्त्र तज्ज्ञांना दिल्लीवरून बोलावून घेतलं. दिल्लीवरून ते आले. त्यांनी त्यांना एअरपोर्टवरून रिसीव्ह केलं आणि येता येताच दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये जेवले. जेवण झाल्यानंतर ते नंतर घरी येण्यासाठी निघाले. घरी येताना ते प्रत्येक गाडीला, ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला ते साईड देत होते किंवा त्यांना जाऊ देत होते. तेव्हा त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही प्रत्येक गाडीला अशी साईड का देत आहात? तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं, आपल्यापेक्षाही त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, आपल्याला घाई नाहीये, त्याच्यामुळे मी त्यांना जाऊ देत आहे. त्याच्यानंतर ते पुढं चालले. जाता जाता आता रस्ते लहान होत होते, कारण गल्ल्या चालू झाल्या होत्या. अचानक मध्ये एक लहान मुलगा गाडीसमोर आला. तेव्हा त्यांनी ब्रेक मारला आणि थोडंसं थांबले. थोडं थांबल्यानंतर पाठीमागून आणखीन एक लहान मुलगा धावत येत होता. त्यानंतर त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी न राहून त्यांना विचारलं, तुम्हाला कसं माहिती की या मुलाच्या मागं आणखीन एक छोटा मुलगा येणार आहे? तेव्हा ते म्हणाले, आपण लहानपणी खेळत असताना आपण एकटेच थोडीच खेळत होतो, आपल्यासोबत आपले मित्रही असायचे. त्याच्यामुळं मी अंदाज बांधला की आता या मुलाच्या पाठीमागं आणखीन एक छोटा मुलगा असला पाहिजे, त्याच्यामुळं मी थांबलो. त्याच्यानंतर ते पुढे जाऊ लागले. घरी आल्यानंतर गार्डनं गेट उघडलं. तेव्हा त्यांना बंगल्याच्या मागच्या झाडावरून काही पक्षी उडाल्यासारखं दिसलं. तेव्हा त्यांनी त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांना सांगितलं, तुम्ही आत्ताच उतरू नका, कारण पाठीमागं झाडावरून काही पक्षी उडत आहेत. याचा अर्थ काही लहान मुलं आंबे घेण्यासाठी पाठीमागं आलेली आहेत. जर आपण आतमध्ये गेलो तर ते भीतीनं घाबरून झाडावरून पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण ते गेल्यानंतर थोड्या वेळाने आपण आतमध्ये जाऊ. नंतर त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी त्यांना हसून सांगितलं की सर, तुम्हाला माझी गरजच नाही. हे उत्तर ऐकल्यानंतर ते रिटायर्ड ऑफिसर घाबरले. त्यांना वाटलं आपल्याकडून यांची काही आदरातिथ्य करण्यात चुकलं तर नाही. त्याच्यामुळे त्यांनी विचारलं, काय झाले, काही माझं चुकलंय का? तेव्हा ते वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणाले, तुमचं काहीच नाही चुकलं आणि तुमच्या घरात कसलाही दोष असणार नाही, कारण ज्या माणसाचं मन इतकं चांगलं आहे त्या घरात किंवा ज्या घरात ते राहतात त्या घरात कसला दोष असूच शकत नाही. तुम्ही स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करता, त्याच्यामुळं तुमच्या घरात कसलाच वास्तुदोष असूच शकत नाही. मित्रांनो, गोष्ट खूप लहान आहे, पण त्याच्यातून सार हा मिळतो की ज्याचं मन चांगलं असतं त्याला कुठल्याही कामात अपयश येत नाही, किंवा ज्याचं मन चांगलं असतं त्याला प्रत्येक जण चांगलाच दिसतो. मित्रांनो, अशाच सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.